तुम्ही पाहत आहात MCN न्यूज मराठी। महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या विरोधात आक्षेपार्ह विधान करणाऱ्या अकोला येथील डॉक्टर गणेश बोरकर यांचा राष्ट्रीय लघुशक्ती संघटनेच्या वतीने तीव्र निषेध करून त्यांच्या विरोधात अकोला पोलीस अधीक्षकांना आज दिनांक 13 जून रोजी निवेदन देण्यात आलं। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये वर्गीकरणाबाबत अनेक दिवसांपासून समाजाच्या विविध संघटना, विविध कार्यकर्ते जीवांचं रान करत आहेत। भारतीय राज्यघटनेच्या कलम 341 ला कोणतीही बाधा होणार नाही या हेतूने बदर समिती व न्यायालयीन प्रक्रिया व 7 सदस्यीय खंडपीठाने दिलेल्या न्याय निर्वाळा हा उपवर्गीकरणाला समर्थनीय आहे। एवढे असूनही अनेक पदाधिकारी, कार्यकर्ते समाज माध्यमांवर टीका करत आहेत। तसेच महाराष्ट्र राज्याचे मुख्यमंत्री यांच्या विरोधात चिथावणीखोर, उत्तेजनात्मक गंभीर वक्तव्य मीडियासमोर करत आहेत। असेच एक गंभीर वक्तव्य अकोला येथील डॉक्टर गणेश बोरकर यांनी संभाजीनगर येथे दोन समाजामध्ये गांभीर्यपूर्वक जातीय तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न करून तसेच राज्याचे मुख्यमंत्री यांच्यावर घरात घुसून जीवे मारण्याचे वक्तव्य केल्यामुळे तात्काळ त्यांच्यावर कार्यवाही करावी या मागणीकरिता राष्ट्रीय लघुशक्तीच्या वतीने तक्रार सादर करून समाजाच्या वतीने निषेध नोंदवण्यात आला। यावेळी परिमल कांबळे, बाळकृष्ण गायकवाड, खेमराज भटकर, ॲडव्होकेट आनंद तायडे, ॲडव्होकेट कल्याणी मित्रा, अमर इंगळे, गणेश सपकाळ, सुनील सपकाळ, निलेश नावकर, गजानन शिंदे, जय इंगोले, योगेश भालेराव, प्रभाकर बोरकर, गणेश मेसरे यांच्यासह शेकडो पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते। MCN न्यूज मराठीकरिता प्रभाकर बोरकर, अकोला। आपल्याला एक गोष्ट सांगावीशी वाटते। काल आम्ही अकोल्याला मोठा कार्यक्रम घेतला आणि मी थकून झोपलो आणि रात्री माझ्या स्वप्नात संविधानिक पदावर बसलेले मुख्यमंत्री आले आणि त्यांनी मला सांगितलं, म्हणजे गणेश, कोणाला सांगू नको, जे फेसबुकवर मातंग समाजाचे लेकरं वादन करतायत ते आमचे भाजपाचे कार्यकर्ते आहेत। या अख्ख्या महाराष्ट्रामध्ये मी आल्यापासून आम्ही शूद्राचे अधिशूद्र केले, हिंदू मुसलमान केले, मराठाच्या विरुद्ध ओबीसी केले। आता आम्ही तुमचा नंबर लावतो, कोणाला सांगू नको। आमच्याकडे नोकऱ्या नाही, आमच्याकडे रोजगार नाही आणि म्हणून तुमच्या लोकांना भूलथापा देण्यासाठी आम्ही उपवर्गीकरणाचं चॉकलेट देणार आहे, जे नरेंद्र मोदींनी बाहेर वाटलेलं आहे तेच इकडे देणार आहे। आणि सर्वात महत्वाचं त्यांनी सांगितलं, बऱ्याच दिवसापासून तर संताप आम्ही डोक्यात ठेवला होता, बाबासाहेबांनी घटना जशी लागू केली तसं आमच्या मनुस्मृती ही संपली, आता आम्ही पुन्हा जिवंत करणार आहोत। त्या निळा पाखरांना सांगू नको, नाहीतर ते माझ्यावर हल्ला करतील। म्हटलं माफ करा, ते हल्ला नाही करत, ते सरळ जीव घेतात। या निळ्या पाखरांच्या नांदी लागू नका। 59 जातीचा एकच बाप आहे, या लेकरांना आपसात भांडू नका देऊ। जर याचा आतंक झाला तर तुमच्या घरात येऊन घुसून तुम्हाला मारणार आहे, एवढी शक्ती बाबासाहेबांनी आम्हाला दिली आहे। मित्रांनो, बरंच काही बोलायचं होतं, वेळेची मर्यादा आहे। सन्मान्यांनी जो काही आदेश दिला त्याचं या ठिकाणी पालन करतो आणि स्वाभिमानाने, अभिमानाने मी आपल्या सर्वांना पुन्हा जय भीम म्हणतो, थांबतो। धन्यवाद। माननीय अध्यक्ष साहेबांना विविध सामाजिक संघटनांच्या वतीने एक निवेदन देण्यात आले। अनुसूचित जातीच्या आरक्षणाच्या उपवर्गीकरणाच्या समर्थनार्थ आणि विरोधात महाराष्ट्रामध्ये विविध संघटना काम करत आहेत। विरोध करणे, समर्थन करणे हे प्रत्येक संघटनेचे, प्रत्येक कार्यकर्त्यांचा अधिकार आहे, त्यात कुठे दुमत नाही। परंतु चिथावणीखोर भाषण देऊन सामाजिक ऐक्याला बाधा निर्माण होईल अशा पद्धतीने भाषणं करणे ती सार्वजनिक ठिकाणी हे अत्यंत घातक आहे। कालच एक व्हिडिओ क्लिप समोर आली आहे, त्याच्यामध्ये श्री गणेश बोरकर, राहणार अकोला यांचा एक व्हिडिओ समोर आलेला आहे आणि त्यांच्याच विरोधात आम्ही सर्वांनी आज माननीय पोलीस अधीक्षक साहेबांना अकोला ही तक्रार दिलेली आहे। यांनी अत्यंत खालच्या शब्दामध्ये आणि माननीय या राज्याचे प्रमुख मुख्यमंत्री यांना उद्देशून त्यांच्या घरात घुसून मारण्याची आणि त्यांना जीवे मारण्याच्या संदर्भात चिथावणीखोर अशी वक्तव्य केले आहे। ही अत्यंत गंभीर बाब आहे। या विषयाची दखल माननीय पोलीस अधीक्षक साहेबांनी घेतली असून संबंधित व्यक्तीवर आणि अशा पद्धतीने समाजाचा एकोपा
नष्ट करण्याचा जो हेतूने लोक काम करून राहिले या सर्वांवर मोठ्या प्रमाणामध्ये आणि कडक कारवाई झाली पाहिजे अशा पद्धतीचे आम्ही निवेदन या ठिकाणी सर्वांच्या वतीने दिलेलं आहे.